मी सोमनाथ लंबे. तर आज आपण बघूया बेलची सेटिंग कशी केली जाते. बेलची सेटिंग करायच्या अगोदर आपलं जे सोमवार ते शनिवारचं टाईम टेबल आहे एका कागदावरती व्यवस्थित लिहून काढावे. लिहून काढत असताना तुम्ही बघताय पहिला कॉलम आहे अनुक्रमांक, दुसरा कॉलम आहे वेळ, तिसरा कॉलम आहे कोणत्या कोणत्या दिवशी बेल वाजावी. अशा प्रकारे 3 कॉलम केलेले आहेत. आता दिलेल्या टाईम टेबलमध्ये 8 वाजता फक्त शनिवारी बेल चालू होईल. चालू झालेली बेल बंद देखील व्हायलाच पाहिजे. म्हणजे पहिली बेल चालू झाली 8:00:00 मग ती बेल बंद कधी होणार? 8:00:00 बंद होणार. ती बेल फक्त शनिवारीच वाजते. पुढची बेल आहे 10 वाजता वाजते बेल. 10 वाजता वाजायला चालू होईल. ती बेल सोमवार ते शुक्रवार आहे. म्हणजे 10 वाजता वाजायला चालू झाल्यानंतर ती बंद कधी होणार? मग पुन्हा 10 सेकंदानं, म्हणजेच 10:00:00 ती बंद होईल. दिवस कुठले आहेत? सोमवार ते शुक्रवार आहेत. तसेच पुढील बेल आहे 10:30 वाजता चालू होईल. ती बेल फक्त शनिवारी वाजते. ती बेल बंद कधी होणार? पुन्हा 10 सेकंदानेच बंद होणार. म्हणजे 10:30 बेल ती बंद होणार. अशा पद्धतीने सर्व टाईम लावून घ्यायचं. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल टाईम टेबल तयार करत असताना 24 तासाचं घड्याळ कन्सिडर करायचं आणि या ठिकाणी चालू टाईम आणि बंद टाईम लिहित यायचं. बेल वाजायला कधी चालू होईल, बेल बंद कधी होईल. चालू आणि बंद याच्यामधला फरक हा नेहमी 10 सेकंदाचा आहे. हे कायम ध्यानात ठेवायचे. चालू 00 सेकंदला होत असते, बंद 10 सेकंदानं होत असते. आणि शेवटच्या कॉलममध्ये दिवस लिहायचे असतात. लावलेली वेळ आणि कुठल्या कुठल्या दिवशी वाजेल. अशा पद्धतीनं एकदा आपलं टाईम टेबल तयार झालं की मग पुढील गोष्टी आपण बेलमध्ये कशा सेट करायच्या ते बघूया. बऱ्यापैकी सगळ्यांना लक्षात आलं असेल वेळेनुसार बेल लिहायची असते. वेळेनुसार, दिवसानुसार बेल लिहायची नाही. वेळेनुसार बेल लिहायची आणि त्या वेळेला कुठल्या दिवशी बेल वाजेल ते दिवस पुढे लिहायचे. अशा पद्धतीने आपापल्या शाळेचं टाईम टेबल प्रत्येकाने एका कागदावर लिहून काढावे आणि मगच बेल सेटिंगला पुढे जावे. लक्षात आलं असेल सगळ्यांना लक्षात. थँक्यू. बेल सेट करायला घेतल्यानंतर सगळ्यात पहिला हे बेलच्या वरचं कवर काढून घ्यायचं आहे. बेलच्या वरचं कवर काढल्यानंतर या ठिकाणी टी आपण दाबल्यानंतर काय होतं बघा. टी दाबल्यानंतर आपण बेलमध्ये जातो. आता मगाशी बघितलेल्या टाईम टेबलनुसार आपली पहिली बेल किती वाजता आहे? पहिली बेल आहे 8 वाजता आणि फक्त शनिवारीच वाजते. तर आपण ते कसे सेटिंग करायचे बघा. टीमध्ये गेल्यानंतर स्क्रीनवर इथं दिसते बघा, या ठिकाणी दिसतंय फर्स्ट आऊन दिसतंय. फर्स्ट आऊन याचा अर्थ पहिली बेल किती वाजता वाजायला चालू व्हावी. तर दिवस कुठला आहे आपला? पहिल्या दिवशीचा दिवस आहे शनिवार फक्त. तर ह्या डेच्या बटनाच्या सहाय्यानं शनिवार घ्यायचा. डेचे बटन जर तुम्ही दाबत राहिलात की दिवस बदलत राहतात. आता ह्या ठिकाणी डेच्या सहाय्यानं इथं तुम्ही बघताय मी फक्त शनिवार घेतलेला आहे. बरोबर. किती वाजता चालू होणार आहे बेल? आता ही 8 वाजता चालू होणार आहे. आवर बटनाच्या सहाय्यानं 8 घ्यायचं. आवर बटनच्या सहाय्यानं मी 8 आणलेलं आहे. 8 वाजता 8 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही मिनिट पण 00च आहे, सेकंद पण 00च आहे. म्हणजे आपली पहिली बेल 8 वाजता वाजायला चालू झाली. आता वाजायला चालू झाली म्हणजे ती ठराविक वेळाने बंद पण व्हायला पाहिजे. तर आपली दुसरी बेल बंद कधी होणार आहे? 8:10 म्हणजे दुसरी बेल घ्यायची असते. म्हणजे हे टीच पुन्हा दाबायचं. टी दाबलं की फर्स्ट आऊन म्हणजे चालू झाली
आणि पुढचं दाबलं की फर्स्ट ऑफ, म्हणजे पहिली बंद कधी होणार. पहिली बंद कधी होणार? 8:00 बंद होणार. डे दाबलं की मागचा शनिवार आहे तसाच आला, मागचं 8 आहे तसं झालं, मागचं मिनिट आहे तसं झालं. सेकंद फक्त 0 आहे. इथं सेकंद आपल्याला या यस बटनच्या सहाय्यानं 10 करायचं आहे. यस बटनच्या सहाय्यानं आपण सेकंद 10 केलेलं आहे. चुकून 11 झालं तर पुन्हा पुढे जायचं आणि पुन्हा माघारी येऊन 0 ते 10च करायचं. ज्यावेळी आपला अंक जवळ आला आहे त्यावेळी बटन सावकाश दाबायचं, जेणेकरून आपण पुढे जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याला बंदचा टायमिंग 10 सेकंदच पाहिजे होता, मी 10 सेकंद केलेला आहे. म्हणजे काय झालं, पहिली बेल 8 वाजता चालू झाली, पहिलीच बेल 8:10 बंद झाली. अशा पद्धतीने आपली दुसरी बेल किती वाजता आहे? दुसरी बेल आहे, तुम्ही बघू शकताय का मागाशी दाखवल्याप्रमाणे दुसरी बेल आपली आहे 10 वाजता आहे. दिवस कुठले त्याच्यासाठी? सोमवार ते शुक्रवार. पहिला दिवस घ्यायचे. इथं जर बदललं तर दिवस बदलतात बघा, डेच्या सहाय्याने दिवस बदलतात. सोमवार ते शुक्रवार घेतला दिवस मी. टायमिंग किती वाजता आहे आपला? हवरच्या सहाय्यानं 10 करा. हवरच्या सहाय्यानं 10 केलं. 10:00 0 सेकंदनं चालू व्हायला पाहिजे. चालू व्हायला पाहिजे 0 सेकंदनं, म्हणजे हे 10 जे आहे ते 0 करावं लागेल मला. हे कंटिन्यू ध्यानात ठेवायचे. ऑनसाठी सेकंद 0 असतं आणि ऑफसाठी सेकंद 10 असतं. एवढा एकच मेजर डिफरन्स आहे. हा डिफरन्स जर लक्षात आला, बेलचे सेटिंग 2 मिनिटात होत असतं. ऑनसाठी 0, ऑफसाठी 10 सेकंद. इथं ऑन आहे, ऑनला 0, पुढे ऑफला. म्हणजे आता ही दुसरी बेल आपली किती वाजता चालू झाली? 10 वाजता चालू झालेली आहे, सोमवार ते शुक्रवार. बरोबर. आता चालू झाली आहे, आता ही बंद पण व्हायलाच पाहिजे. बंद कधी होणार मग? बरोबर. तर आता ही बंद कशी होती बघा. पुन्हा मी टीचं बटन दाबलं, किती सेकंड ऑफ आलं. डे दाबलं, मागचा सगळा टायमिंग आहे तसं झालं. मग फक्त मला ह्याच्यात काय बदलायचं आहे आता? सेकंद 10 करायचं आहे फक्त. म्हणजे सेकंद काय करणार मी? याच्या सहाय्यानं 10 सेकंद करणार. झालं. अशा पद्धतीनं बेल सेट करायच्या असतात. बरोबर. आणि सगळे सेटिंग झाले की क्लॉक बटन दाबायचं, आपण त्यातून बाहेर पडतो. आलं लक्षात? पुन्हा चेक करायचं असलं तर पुन्हा अजून बघूया. पहिली चालू झालेली आहे 8 वाजता, फक्त शनिवारी 8 वाजता 00 सेकंदला चालू झाली. पहिली बंद कधी होणार? 8 वाजता 00 10 सेकंदानं बंद होणार, फक्त शनिवारीच. पुढची बेल चालू कधी होणार? सोमवार ते शुक्रवार 10 वाजता 00 सेकंदला चालू झाली, सेकंड ऑन. ती बंद कधी होणार? बंद, ऑफ म्हणजे बंद. सोमवार ते शुक्रवार 10:00 10 सेकंद ती काय झाली? बंद झालेली आहे. असे टायमिंग लावून घ्यायचे. तुमचं सेटिंग झाले की क्लॉक दाबून बाहेर पडायचे. बेल सेट झालेली आहे. या व्यतिरिक्त काही अडचण भासली तरी डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला तरी मी इथून सपोर्ट देईन. धन्यवाद.